सर्वांना नमस्कार. आजचे आपले भटकंतीचे विषय सूत्र आहे दापूर माळ्यांवरील वाड्यांवर छत्री वाटप. मुंबईवरून काही सहकाऱ्यांना लोकलनी गर्दीमध्ये यावे लागले, तर काही पंचवटीने कसराला आले आणि नाशिकची टीम ही बसने कसराला आली. तिकडून आम्ही कसरावून दापूर माळ गाव गाठले. आम्ही एका घराच्या बाहेरच झोपी जाण्याचा निर्णय घेतला आणि झोपी गेलो. सकाळी उठल्यावर मस्त पक्ष्यांचा किलबिलाट होता. दापूर या गावातून आम्ही भटकंतीची सुरुवात केली. हा समोरचा टोईचा डोंगर, हा चढून आम्हाला जायचा होता. पहाटेची वेळ, काहींच्या हातात छत्र्या होत्या तर काहींच्या डोक्यावर छत्र्या होत्या. हळूहळू आम्ही आमची चाल पुढे करत पुढे निघालो. पुढे आम्हाला हा ब्रिज लागतो आपल्याला. हा ब्रिज पार करून आपण एका टेपावर चढतो. काही छायाचित्रे आम्ही काढली. पुढे गेल्यावर लगेचच सगळ्यांनी करवंद खाण्याचा आनंद लुटला. तिथेच आम्हाला एका झाडाखाली हे अवशेष दिसले. हे अवशेष बघून आम्ही चढायला सुरुवात केली. एव्हाना 6:30-7 वाजले असतील, तरी सूर्य चांगला वरती दिसत होता. हळूहळू चढाई करत खांद्यावर छत्र्या घेत आम्ही पुढे पोहोचलो. इथे टोई डोंगराच्या माथ्याच्या थोडं जवळ आल्यावर फोटो काढले. टोईच्या माथ्यावरून हा अफाट नजारा तुम्ही बघू शकता. सूर्य ढगाआड गेल्याने सावली पडलेली. दापूर गाव खाली बघू शकता तुम्ही छायाचित्रात. छान असं छोटंसं टुमदार दापूर गाव. नंतर थोड्या वेळाने सूर्यकिरणे पडलेली आणि छान असा नजारा अनुभवायला मिळाला. पुढे वाट मळलेली आहे. जंगल पण छान आहे. पुढे जात आम्हाला काही करवंदाची झाडं लागली, काही जांभळाची झाडं लागली आणि आपण हळूहळू चाल करत पोचतो कोळेवाडीपाशी. ही वाडी म्हणजे दापूर माळावरील वाडी. तिथे एका झाडाखाली काही छायाचित्रे काढली. तर केंद्र अजनूक, तालुका शहापूर, जिल्हा ठाणेमधील हे दापूर माळ. इथे आम्ही छत्र्या वाटल्या, गणपती बाप्पाचा जयघोष केला आणि आम्ही पुढच्या वाडीकडे निघालो. पुढच्या वाडीकडे जाणारा रस्ता हा चांगलाच मळलेला आहे. इथे सगळ्यांना आंबे खाण्याचा मोह झाला. मग आंबे तोडण्यामध्ये आमचे 15-20 मिनटं गेले. भरपूर वेळा काठी मारल्यावर काही आंबे पडले. पुढच्या वाडीत गेल्यावर आम्ही ठाकूरवाडीत इथेही छत्र्या वाटप केलं. काही आठवणी आम्ही टिपल्या. गावकरी आनंदी होते. मग पुढे आम्ही सावरकुट वाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सावरकुट वाडीत उतरताना मध्ये आम्हाला जंगलात मस्त गोटी आंबे मिळाले. मस्त गोटी आंबे खाऊन आम्ही सावरकुट वाडीत पोचलो. इथे 15 घरं आहेत. आमच्याकडे थोड्या छत्र्या कमी होत्या. आम्ही काही जणांना छत्री वाटप केलं. थोडं न्याहारी केली गावातच आणि आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. परतीला जाताना आम्हाला वाटेत हे देवाचं ठाणं लागलं. ह्याच्यावर मंगळवार देवीचं ठाणं असं लिहिलं आहे. दर्शन घेऊन आम्ही दापूर गावाकडे निघालो. आजही गावकरी दापूर गावापासून सर्व सामान डोक्यावर घेऊन येतात चालत. दापूर गावाजवळ पोचल्यावर थोडीशी आम्ही विश्रांती केली झाडाखाली. पुढे एका ठिकाणी आम्हाला अजून काही अवशेष बघायला मिळाले आणि नंतर आम्ही गावापाशी पोचलो. इथे भटकंतीची सांगता केली आणि आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. चला तर भेटूया पुढच्या भटकंतीत. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.